अमरावतीत पावसाचा हाहाकार, जिल्हा परिषद कार्यालय, रुग्णालयात शिरलं पाणी, शहरातील अनेक भाग जलमय, जनजीवन विस्कळीत. रायगडमध्ये पावसाचा जोर, तर अलिबाग तालुक्यातील देहेन आणि भाकरवड गावांना जोडणाऱ्या पुलाचा बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेला, गावांचा संपर्क तुटला. किल्ले रायगडावर महादरवाजाजवळच्या भागामध्ये दरड कोसळली, तर पायरी मार्ग उद्यापर्यंत राहणार बंद, दरड हटवण्याचं काम सुरू. कोल्हापुरात राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस बरसला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मालवे तुरुंबे परिसरामध्ये भात रोपांच्या लागवडीची लगबग. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर नागमोडी नदीला आला पूर. पुराचं पाणी अहिरवाडी गावात शिरलं, गावकऱ्यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात यश. पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई, दमदार पावसामुळे कुर्ला सायन्स, साकीनाका, अंधेरी परिसरामध्ये साचलं पाणी. रस्त्यांना नदीचं स्वरूप, साचलेल्या पाण्यामध्ये प्रवासी अडकल्याची ही घटना. दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरी सव्वेत भरलं पाणी. पहिल्याच पावसामध्ये पालिकेचा कारभार चव्हाट्यावर, पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची तारांबळ. महापौरांच्या पाहणी दौऱ्याच्या दरम्यानच पालिका अधिकारी पडले खड्ड्यात, तर महापौर रितू तावडेंसमोरच अधिकारी पडले खड्ड्यात. पावसाळी पाहणीच्या दरम्यान पुढारी न्यूजनं टिपलेली एक्सक्लुसिव्ह दृश्य. आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता, तर कोकण, गोव्यामध्ये वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस. अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं माजवला हाहाकार. 15हून अधिक निवासी क्वार्टर्सचं झालं नुकसान. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकूनं भुसकून हत्या, तर मुसळधार पावसाच्या दरम्यान लोकलचं दार बंद करण्यावरून निर्माण झाला वाद. हल्ल्यात मयंक लोहार यांचा मृत्यू, तर आरोपीला अटक. कांदिवली बोरिवली स्थानकात दरम्यानची रेल्वेमधली घटना. पुण्यातील लोहगड प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती आली समोर. 31 मे रोजी सियानं प्रियकर चेतनसोबत रचला हत्येचा कट. सिया चेतनमध्ये 6 महिन्यांमध्ये 2004 वेळा फोन कॉल झाले, तर 238 तास झाला संवाद. सिया आणि चेतनला 7 दिवसांची पोलीस कोठडी. कल्याण पूर्व इथं शिवमंदिर परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 7 वर्षीय चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमानं केला अत्याचार. आरोपी जुमेया अली शेख पोलिसांच्या ताब्यात. निलेश राणेंनी मारली आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप. हसत हसत एकमेकांना दिला प्रतिसाद. विधानभवन परिसरामध्ये प्रतिक्रिया देऊन परत येत असताना नितेश राणे आणि आदित्य ठाकरे भेटले. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची लॉबी, तर जितेंद्र आव्हाडांचा अधिवेशनामध्ये खळबळजनक दावा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी. आशाताई भोसलेंच्या शोकसभेतील प्रस्तावाच्या दरम्यान मराठी भाषेतील बद्दल व्यक्त केली दिलगिरी, तर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर मागितली माफी. विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होण्याआधीच प्रश्न विचारला गेल्यामुळे प्रवीण दरेकर संतापले. सभापतींकडून नियम पाळण्याची ताकीद.
माहिती अधिकार कायद्यातील बदल रद्द करण्यासाठी अण्णा हजारे उपोषणावर ठाम. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची राळेगण सिद्धीमध्ये अण्णांसोबत चर्चा. जळगावच्या कोथळी गावामधून मुक्ताबाईंची पालखीचं प्रस्थान. तर मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूरकडे निघाली मुक्ताईंची पालखी.